किती सेटिंग आहे हो झाडाला? झाडाला साधारणतः 15-20 आहे ती. 15-20 मोठी आहे ती. मोठी आहे ती. टिप्सनं चाटलेलं आहे. प्रेक्षकांना काय वाटतं, जे शेतीतले आहेत त्यांनी सांगा नेमकं ह्याला काय झाले. हे म्हणजे रिजेक्ट मालातच जात येते, त्याला रेट आपल्याला भेटतच नाही. हे बघा झाड कसं आपलं काय ना पीक कसे. नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तरी आमची NMK गोल्डन सीताफळाची बाग आहे. तर सेटिंग चालू आहे बागेला. ह्या वर्षी सेटिंग थोडं कमी झालं आहे. त्याची कारणं माझ्या मते पाऊस न पडल्यामुळं वातावरण एकदम सारखं उष्णच होतं, थंडावा नव्हताच. त्यामुळे मला वाटतं सेटिंग थोडं कमी आहे. पण ठीक आहे, आपल्याच बाबतीत असं नाही, सगळ्यांच्याच बाबतीत असं झालेलं आहे. सेटिंग कमी असल्यामुळं रेट राहतील अशी अपेक्षा आहे. तर इथं आम्ही आज काय प्रॅक्टिस चालू केली आहे. तर झाडावर ज्या फांद्या ज्यांना कळी वगैरे काय नाही, फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, त्या फांद्या आपण काढून टाकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्या फांद्यांनी गर्दी जास्त होते आणि झाडाचा अन्नसाठा सगळा तिकडे जातो आणि म्हणजे फळाला भेटत नाही. तर ह्या प्रकारे काढायला चालू. मी तुम्हाला दाखवतो सेटिंग कशी झाले. हे बघा, हे अशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे. हे बघा इथं आहे, सेटिंग चालू आहे. मागणं कळी बारीक बारीक यायला पण चालू आहे. हे बघा, ही एकदम नवी कळी. एकदम नवीन कळी. त्याच्यानंतर ना इथं सेट झालं हे. आता हे वरचं जे हे सगळ्या पाकळ्या गळून पडला का आतमध्ये सेट झालेलं फळ आहे. हे बघा, त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये ह्याच्या पाकळ्या गळून गेलेल्या आहेत ह्याच्या. आता हे फळ सेट झालेलं आहे. तर या प्रकारे आहे, म्हणजे खूप कमी नाही सेटिंग, बऱ्यापैकी सेटिंग आहे. तरी आपल्या मनीषाताई आहेत, ह्यांनी हे झाड केलेलं आहे. किती सेटिंग आहे हो झाडाला? झाडाला साधारणतः 15-20 आहे ती. 15-20 मोठी आहे ती. मोठी आहे ती. म्हणजे अजून लहान लहान कळी. 15-20 कसली आहे ती दाखवा बरं. ह्या सीताफळाची एक असते मित्रांनो, सगळाच कलर हिरवा असल्यामुळं लवकर सापडत नाही आपल्याला. हे बघा, ही अशी आहे ती ना, अशी एक 15-20 आहेत म्हणतात. आपण 10 धरू, 10 जरी झाली तरी बऱ्यापैकी सेटिंग आहे मोठं. आणि त्याच्यानंतर ना ही असं येणार, हे म्हणजे ह्या अवस्थेतलं एक 10 धरू आपण आणि ह्या अवस्थेला एक 10, म्हणजे एक 30-40 फळं आपल्याला एका झाडाला सध्या आहेत. आणखीन सीताफळाचं सेटिंग व्हायला चालूच आहे. म्हणजे काय खूप कमी सेटिंग आहे असं नाही. दरवर्षी काय व्हायचं, कळ्या खूप जास्त दिसायच्या आणि समोर ते गळलेलं दिसायचं, त्यामुळे वाटायचं की लईच कळ्या आहेत त्या, म्हणजे चांगलं वाटायचं. पण ह्या वर्षी तेवढ्या प्रमाणात कळ्या निघाल्या नाही त्या, तरी पण सेटिंगला एवढी काय अडचण नाही. हे बघा, पावसामुळे कमी आलं आहे ना. तर हिकडली ओळ दाखवतो. हे बघा, ही माझ्या मते मला वाटते असं ट्रिप्सनं चाटलेलं आहे. प्रेक्षकांना काय वाटतं, जे शेतीतले आहेत त्यांनी सांगा नेमकं ह्याला काय झाले. हे म्हणजे रिजेक्ट मालातच जात येते, त्याला रेट आपल्याला भेटतच नाही. हे बघा, हे असं पाहिजे गोल. बघा, ह्या एक, हे 2, त्याच्यानंतर ना हां, त्याच्यानंतर ना 3. हे बघा, 3 झाल्यावर ही 4, परत हे बघा इथं सेट झालंय हो का, हे 5. असं शोधायला लागतं, हिरव्यात हिरवं लगी दिसत नाही. हे बघा इकडं 6, हे मगाशी दाखवले 7, हे बघा 8, 9. तर ही बघा झाड कसं आपलं काय ना पीक कसे अशा प्रकारे आहे. 10-15 तर प्रत्येक झाडाला आहे ती. तर वांज काढायचे आहेत. आपण द्राक्षात ज्याप्रमाणे वांज काढतो त्याच्यासारखं आम्ही सीताफळात पण वांज काढायला चालू केलेलं आहे.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि जे सीताफळ शेतकरी आहेत त्यांनी छाटण्या कुठंपर्यंत आले, सेटिंग कुठंपर्यंत आले, त्यांनी पण जरा कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.